हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी साबुदाण्याची खिचडी करते। हे बघा, असे मी साबुदाणे भिजवून एकदम सुटसुटीत झाले। तुम्हाला साबुदाणा चिकट वाटला, तुम्हाला टिप्स सांगते, तर थोडा वेळ ना फ्रीजमध्ये ठेवायचं 1-2 तास, मग असा सुटसुटीत एकदम साबुदाणा होतो। हे बघा, इथे मी पॅन ठेवलाय, तेल टाकले। मला कढईतलं दिसणार नाही, माझं स्टँड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला नंतर उचलून दाखवते। स्टँड तुटला, मी असाच ठेवलेला आहे। कढई ठेवली, 2 मिरच्या घेतल्या, पण साबुदाणा असेल तशी मिरची घ्यायची, लहान मुलांना घ्यायचं असेल तर आपण कमीच घ्यायची। मिरच्या मोठ्या मोठ्या कापल्या आहेत, कारण की मुलांच्या तोंडात जाऊ नये। मिरची आपल्याला चांगलं हे करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। थोडासा कढीपत्ता, तुम्हाला तूप मसाला चालत असेल नसेल तसं तुमच्यावर आहे, पण हे ना आता माझ्या उपवासाचं नाही, नाश्त्याचं आहे। मिरची चांगली लाल झाली, हे टाकते। मिरची चांगली लाल झालेली आहे, आता साबुदाणा टाक। साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला फक्त परतत राहायचं आहे। फक्त असं हलवत राहायचं आहे, त्याला कुठेच थांबायचं नाही। तो असा चिटकत पण नाही आणि चिकट होत पण नाही। परतल्यानंतर लगेच त्याचं हे होतं। आणि याच्यात ना थोडीशी साखर, तुम्ही असं साबुदाणा करून बघा, आणि चवीपुरतं मीठ। मी अजून शेंगदाणे घातलेले नाहीत हा, एकदम सोपी आहे, 2 मिनिटात होणारी खिचडी आहे। खिचडी परतण्यावर आहे आपल्या, लगेच खुडला बघा, एकदम नरम पण झाला साबुदाणा। माझा साबुदाणा काल मी भिजत टाकलेला, तो झाला नरम, मी पूर्ण दिवसभर फ्रीजमध्ये ठेवला, एकदम सुटसुटीत झाला। तुम्ही असं करून बघा, कधी साबुदाणा चिकट झाला, पाणी वाटलं तर फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं। आता मी थोडं शेंगदाणे घालते, शेंगदाण्याचा कूट घालते, जसं आपल्याला लागेल तसं आपल्याला घालायचं। एकदम सडसडीत झालेली आहे, अशी चिकट कुठेच झालेली नाही। अशी चांगली परतत राहायची, तुम्हाला दाखवते त्याच्यात। एकदम अशी सुटसुटीत झालेली आहे, अशी संपूर्ण फक्त परतले मी, जरा पण चिकटलेली नाही, अशी चिकट पण झालेली नाही। सगळं याच्यात घालून झालेलं आहे, शेंगदाणे, साखर, मीठ, मिरची। तुम्हाला जिरं उपास नसेल, जिरं आवडत असेल तर जिरं पण टाका। आता मी अशीच ठेवते, त्याच्यात 2 मिनिटं झाकण ठेवायचं, जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, कारण काय तो हे होणार, चिकट होणार। तर 2 मिनिटं, अगदी 1 मिनिटातच मी काढलेलं आहे। एकदम अशी छान अशी झालेली आहे, साबुदाणा पण आपला चांगला शिजलेला आहे, फक्त परतत राहायचं। साबुदाण्याची खिचडी परतण्यावर आहे। आता तुम्हाला मी असे उचलून दाखवते, पडला माझा मोबाईल। किती सडसडीत झाली बघा खिचडी, एकदम मस्त मऊ आणि झाली। परत मी 2 मिनिटं झाकण ठेवते। आणि तुम्हाला मी सांगते, आपल्याला टिफिनला द्यायची असेल तर आपल्याला ना थोडंसं दूध किंवा थोडंसं पाणी त्याला असं शिंपडायचं, थोडंसं दूध शिंपडलं तर छानच होते, चवीला पण छान होते। तर आपल्याला थोडं शिंपडायचं आणि हलवायची, दिवसभर खिचडी नरम राहते, अशी कडकडीत अशी होत नाही। म्हणून असं हातात पाणी किंवा पाणी नसेल, दूध नसेल तर पाणी घ्या आणि त्याच्यावर हपका मारा पाण्याचा किंवा दुधाचा,
आणि खिचडी बनवा. बघा दिवसभर खिचडी मऊ राहील. ही महत्त्वाची टिप्स आहे. झालेली आहे, छान अशी झालेली आहे बघा. तिला खर्च पण कमी, हे पण करी, मुलांना आवडते पण, आणि जरा सुद्धा लागलेली नाही. आणि हे पण लक्षात ठेवा, साबुदाणा चिकट झाल्यानंतर 2-3 तास त्याला फ्रीजमध्ये ठेवा. पाण्यासकट नाही, जरा पाणी चिकट असं वाटला तर फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याचे मोठे मोठे दाणे असे होतात. मी आता गॅस बंद करते. ह्याच्यात तुम्हाला दाखवते. चला बाय.